मित्र पक्षांच्या जोरावर मोठं व्हायचं आणि मोठं झाल्यानंतर मित्र पक्षांनाच गिळून टाकायचं हे भाजपचं धोरण आहे, अशी टीका भाजपवर नेहमी होत आली आहे. ठाणे जिल्ह्यात अर्थात एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातच त्यांना राजकीय मनस्ताप देण्यासाठी, त्यांच्या नाकात दम करण्यासाठी गणेश नाईकांना भाजपकडनं पुढे करण्यात येत आहे, ऍक्टिव्ह करण्यात येत आहे, असं आता उघडपणे बोललं जात आहे. कारण बघायला गेलं तर संपूर्ण राज्यात भाजप समोर शिंदे वगळता अजून कोणत्याही पक्षाचं सध्याच्या घडीला तगडं आव्हान नाहीये. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजे पुणेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाही भाजपनं धोबीपछाड दिला. मराठवाड्यात आणि विदर्भात आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणावी तितकी ताकद नाहीये. राज्यात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर बिलकुल मजबूत नाहीये. ठाकरे बंधूंचा विचार केला तर भाजपला रोखण्यात मुंबईतच ते अपयशी ठरलेले आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंची म्हणावी तितकी ताकद निकालांमधनं तरी दिसलेली नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात 100% भाजप हे स्वप्न साकारायचं असेल तर सगळ्यात मोठी अडचण कोण आहे, तर ती आहेत एकनाथ शिंदे. आणि म्हणूनच शिंदेची ताकद जिथे आहे त्या ठाण्यामध्ये शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय, अशी थेट चर्चा आता ठाण्यात सुरू झाली आहे. याची सुरुवात झाली रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनं. रवींद्र चव्हाण यांच्या रूपानं भाजपनं ठाणे जिल्ह्यातला आणि कल्याण डोंबिवलीतला चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून दिला. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेचे हजारो शिलेदार आपल्या पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली. महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी अधिकृतपणे आणि अनधिकृतपणे शिंदे विरुद्ध भाजप असं चित्र बघायला मिळालेलं. मीरा भाईंदर मध्ये गुजराती विरुद्ध मराठी वादाचा फटका शिंदे सेनेला बसला आणि भाजपनं बाजी मारली. तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी एक हाती सत्ता खेचून आणली. तरीही नवी मुंबई आणि मीरा भाईंदरचा अपवाद वगळता ठाणे जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी भाजपला डोकं वर काढता आलं नाही आणि त्याला कारणीभूत ठरली एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची रणनीती. अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीला गळाला लावलं, आपला उपनगराध्यक्ष बसवला आणि मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा पाठिंबा मिळवला, संख्या वाढवली, महापौर पद मिळवलं आणि उल्हासनगरमध्ये अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी सगळी मोड बांधत शिवसेनेचा महापौर बसवला. आता या तिन्ही ठिकाणी भाजपला हातपाय पसरायचे होते, मात्र शिंदेच्या रणनीतीपुढे भाजप फिकं पडलं. ठाणे शहराचा विचार केला तर शिंदे सेनेनं एक हाती वर्चस्व मिळवलं. सत्ता स्थापनेसाठी शिंदेना खरं तर ठाण्यामध्ये भाजपची बिलकुल गरज नव्हती, मात्र केवळ महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून शिंदेच्या कृपेमुळे ठाण्यात भाजपचा उपमहापौर विराजमान झाला. राज्याचा विचार केला तर नगरपंचायत असेल, महापालिका निवडणुका असतील, भाजपा खालोखालचं यश हे एकनाथ शिंदेना मिळालेलं आहे आणि हेच भाजपचं खरं दुखणं आहे. आणि म्हणूनच ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आत्ताचे वनमंत्री आणि आनंद दिघेंपासून शिवसेनेसमोर उभे ठाकणारे गणेश नाईक यांना फ्री हँड देण्यात आल्याची चर्चा. गणेश नाईकांना भाजपचं वरिष्ठ नेतृत्व आवर घालत नाहीये, त्यांना सबुरीचा सल्ला देत नाहीये आणि त्यामुळे हे सगळं ठरवून केलं जात आहे का असं उघडपणे बोललं जात आहे. ज्या एकनाथ शिंदेमुळे भाजपला 2022 मध्ये सत्ता मिळालेली होती, त्या शिंदेसोबत भाजपनं पक्ष विस्ताराच्या नादात असं वागणं योग्य आहे का? एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईकांना कुणाचा बॅकअप मिळतोय? गणेश नाईकांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमागे मास्टर माइंड कोण आहे? गणेश नाईकांचा बोलवता धनी कोण आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.